नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर काल तुम्ही माझा ब्लॉग बघितला असणार, तो अंबादेवीचा 1 जानेवारीचा. त्याच्यामध्ये आम्ही अंबादेवीमध्ये गेलो. 1 जानेवारी होती, त्याच्यामुळे एवढी गर्दी होती तिथे अंबादेवीमध्ये. खूपच गर्दी. कोणत्या मंदिरात जा तुम्ही, गर्दीच गर्दी. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात चांगली देवाच्या दर्शनापासून झाली पाहिजे म्हणून गर्दी. आणि वर्षाची सुरुवात तर देवाच्या दर्शनापासून झाली पाहिजे, पण घरी येऊन परत तेच कोणाचे घराणे कोणाचं भांडण ते थोडी काही बदलणार आहे. पण एवढं सगळं झालं, फक्त आम्ही एकच गोष्ट केली नाही. दाखवते मी की आम्ही काय केलं नाही. नवीन वर्ष लागलं, नवीन वर्षाचा दुसरा दिवस आला, पण आम्ही कॅलेंडर काही बदलवलं नाही. तर आम्ही आता कॅलेंडर बदलावतो. काय केलं बाईला? तर कामं किंवा झाले. आमच्या प्रियांशीचा अभ्यास दाखवत आहे. बघा किती जोरदार अभ्यास चालू आहे. काय करते पुढे? काय आहे ते? मन बरं. Dear little tree dad, we plant today, will you? Dear little tree dad, we plant today, will you? तू काय पाठ करू राहिली का? काय? लर्न करत आहे का ते? हो. मग चांगली बसून कोणाचं झोपून करत असते का? चांगलं बसून लर्न करायचं व्यवस्थित. Dear little tree dad, we plant today, कर अभ्यास. will you? When? कोणी म्हणते व्हिडिओज बनत राहतं. मुलीवर काही अभ्यासावर काही लक्ष नाही आहे, तिच्यावर काही लक्ष देत नाही, अभ्यास करून घेत नाही. तुम्ही फिरता, तिलाही फिरवता, पण ते स्वतःचा अभ्यास स्वतःच करते. मला काही तिचा अभ्यास घ्यायला लागत नाही. जे अडलं ते मला विचारते, पण तिचा अभ्यास घेण्याची मला काही गरज नाही आहे. मी तिचा अभ्यास सोडून मी माझा रील व्हिडिओ ब्लॉग काही बनवत नाही. तिचा अभ्यास धरूनच मी ती बनवते. आज माझी बिलकुलही तब्येत चांगली नाही आहे. मी सकाळपासून 1-2च क्लिप घेतल्या. त्यानंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला, त्याचं मी 1 तास बोलून बसली. कारण ती माझी लहानपणाची शाळेतली मैत्रिणी. म्हणजे तसं आम्ही पहिल्या वर्गापासून सोबत तर होतो, पण जेव्हापासून आम्हाला समजायला लागलं तेव्हापासून मग आम्ही सोबत. पण तेव्हाची मैत्री वेगळी आणि आताची मैत्री वेगळी. कारण तेव्हा आम्ही रोज 11 ते 5 सोबत राहत होतो. परत ट्युशनसोबत राहत होतो. तेव्हा ते मैत्रीचं काय असतं, मैत्री म्हणजे काय असते तेव्हा ते काही कळत नव्हतं. खूप भांडणं, रुसवे राहत होते, फुगाफुगी. यानं असं म्हटलं त्यानं तसं म्हटलं. पण आता मैत्रीण लांब आहे तर असं वाटते, अरे कधी मैत्रिणीशी बोलते, कधी कोणाशी बोलते. पण जशी माझ्या मैत्रीण आहे लहानपणीची, तशाच माझ्या मुलीच्या पण लहानपणीची, म्हणजे तिच्या लहानपणात तिची एक बेस्ट फ्रेंड आहे. तिच्या आईनं तिच्यासाठी शेंगा पाठवल्या. 4थ्या वर्गात आहे आणि एवढं जास्त घट्ट मैत्री आहे त्यांची की इव्हन त्यांना त्यांची मॅडम वेगवेगळं जाब बसवते. कारण यासोबत बसलं की फक्त बोलतात, गोष्टी करतात म्हणून. तर आज तिच्या आईने तुरीच्या शेंगा पाठवल्या, म्हणजे शेतातल्या. तसेच दाणे काढणं चालू आहे. आणि याची उद्यासाठी स्पेशल भाजी करणार आहे. त्याचा पण ब्लॉग मी टाकणार. तुम्ही या तुरीच्या शेंगाची कशाची भाजी करते बघा तुम्ही. चला या मग, सोले काढते, पण जेवण करायला उद्या या. मी बरं नाही आहे मला, तर मी एवढी झोपली होती घारघूर. कारण मला खूप जास्त माझा आवाज, तुम्ही ओळखू शकत असेल माझ्या आवाजाला, पूर्ण आवाजाची हे झालेली आहे, वाट लागली आहे. पण मला झोपली. आणि आजची 2 तारीख आहे. कालचा 1 जानेवारीचा दिवस गेला. आणि अशी झोपायच्या वेळेस मी मोबाईल घेऊन बसली. तर मी एवढी वाईट गोष्ट पाहिली आहे की 1 जानेवारीला कोणाच्या घरी, म्हणजे आता असं व्हिडिओच होता तसं बघितली. एवढी वाईट गोष्ट झाली हो की कोणाच्याच घरी अशी होऊ नये, पण ते आता झाली आहे. म्हणजे 1 जानेवारी आपण आज कसं सेलिब्रेट करत आहे, कोणी कुठे स्वयंपाक करत आहे, कोणी दर्शनाला जात आहे, कोणी काय करत आहे. आणि ज्याच्या घरी ते वाईट प्रसंग झाले ते कसे सेलिब्रेट करत आहे. त्यांचं काहीच नाही, त्यांचं वर्ष सुरू व्हायच्या पहिलेच संपलं. म्हणून मला एक सांगायचं आहे की पैसा काहीच महत्त्वाचं नाही आहे आयुष्यात. फक्त तो पैसा जो आहे तो फक्त आपलं कपडे, राहणं यासाठीच आहे. त्याच्यामुळे त्या पैशाची तुम्ही एवढेही गर्व करू नका की
जेव्हा आपण जाऊ तेव्हा त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण पैसा 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 करतात लोक, एवढे पैसा पैसा करतात आणि पैशाचा काहीच उपयोग होत नाही. जेव्हा कोणी जर दवाखान्यात उचलून न्यायसाठी राहा पाहिजे, पैसे घरी पडून असते कपाटात, पण न्यायला कोणी राहत नाही. ते पैसे कपाटात आहे, ते काय नेईन का तुम्हाला उचलू? म्हणून सांगत आहे, पैशापेक्षा माणसाला महत्त्व द्या. तो गरीब असो श्रीमंत असो कसाही असो, पण पैशापेक्षा माणसाला महत्त्व द्या. पैशापेक्षा माणसाला जीव लावा. तो घरचा असो, सगळ्यात पहिले तुम्ही घरच्यांना जीव लावा. कारण विशेष आजच्या कंडिशनमध्ये काय चालू आहे की सासूचं सुनेचं पटत नाही, सुनेचं सासूचं पटत नाही, मुलाचं आईवडिलाशी पटत नाही, आईवडिलाचं मुलाशी पटत नाही. आणि सगळेजण असे म्हणते की त्याला बायको चांगली वाटते, बायको म्हणते त्याला मायबापच चांगले वाटते. त्यात गलती कोणाचीच नाही आहे, ना आईवडिलाची आहे, ना माणसांची आहे, ना सासू सासऱ्यांची आहे, ना सुनीची आहे. गलती फक्त आपल्या आहे विचार करण्याची. आता यातलेच काही लोक असे माझा ब्लॉग बघतील, म्हणत बाबा काय शहाणपणाच्या गोष्टी सांगत आहे. शहाणपणाच्या गोष्टीचा विषय नाही आहे हा विषय असा आहे की म्हणजे दिवस कसा येईल आत्ताचा, म्हणजे दिवसही सोडा, पुढचं मिनटं कसा येईल काहीच सांगता येत नाही. म्हणून सांगत आहे मी तुम्हाला की एक एक मिनटं माणसाचा खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही लाडेगोडीने जगा, प्रेमानं जगा. इगो जर असेल तर जाऊ द्या बाजूनं. काय करायचा इगो करून 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 इगो ठेवू नका. आजच्या जमान्यात सासू सुनीचं पडत नाही, सुनीचं सासूसोबत पडत नाही. कारण सून सासूपेक्षा थोडी 2 पावलं पुढं असते. कारण ती सासूचं काळ वेगळा असते, आपला काळ वेगळा असते. पण आता सुनीने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की जाऊ दे, सासूचा काळ वेगळा होता, पण ती सून हे समजून घेत नाही. सुने त्याच्यावर पलटून वार देते आणि सासू पण आपलीच लावते. आमच्या वेळेस असं नव्हतं. अगं बाई तुमच्या वेळेस नव्हतं, तुम्ही आता ॲडजस्ट करून घ्या. कारण तुमच्या वेळेस होतं ते आता शक्य नाही आहे. आता कोणत्या सुना करत नाही. आणि सासवा जर बोलत असेल तर शांत. जर सासू जर आपल्याला काही बोलत असेल, म्हणजे सासू जर सुनीला काही बोलत असेल तर सुनीने ते ऐकून घ्यायला पाहिजे. आता कसं आहे, जेणेकरून मी कोणाची सून आहे, मी ऐकते नाही, ऐकत हा मुद्दा नाही. मुद्दा सगळ्या सुनांचा आहे. सगळ्या सुना लिमिटेडच आहे. लिमिटेड म्हणजे त्यांची जोपर्यंत सहनशक्ती आहे तोपर्यंत त्या ऐकतात, त्याच्यानंतर त्या कोणाचंच ऐकत नाही. मग माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणाची सहनशक्ती बघूच नका ना. ते ऐकत आहे तुमचं तर तुम्ही ना लिमिटेड सांगा. मग तुम्ही ऐकत आहे म्हणून त्यांना खूपच सांगा. त्यांची एकदा सहनशक्ती संपलं की त्या कोणाचं ऐकत नाही. पण असं नाही. पण हा विषय झाला सुनांचा. सासवांचा काही विषय नाही आहे. कोणत्या सासवा फारच असतात, तो कोणत्या बिचाऱ्या शांत असते त्या काहीच नाही करत. कोणत्या सासवा बिलकुल त्यांना जसं पाहिजे तसंच, पण जसं पाहिजे तसं होत नाही ना. सगळे तुम्हाला जसं पाहिजे तसं पाहिजे, मग त्यांना नाही पाहिजे का की त्यांचं म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने जगूच नाही, सुनांच्या पद्धतीने जगू नये. तुम्ही आतापर्यंत सासवा म्हणून आतापर्यंत जगत आल्या तुमच्या मनानं, मग आता आम्हाला आमच्या मनानं जगू द्या. पण ते होत नाही. मग सुनीचा आणि सासूचा ह्या गोष्टीवरून वाद होते. त्याच्यामध्ये बिचारा नवरा जो असते तो मध्ये पिसला जाते. आईचं ऐकू का बाबाचं ऐकू का बायकोचं ऐकू. बायकोचं नाही ऐकलं तर आईला राग, आईचं नाही ऐकलं तर बायकोला राग. आता विषय असा झाला आहे की कुणाचं ऐकू नका. स्वतःचं समजदार व्हा. नवीन वर्ष झालं, नवीन वर्षात भांडणं तंटे करू नका. कारण तुम्हाला सांगितलं ना मी, मिनिट हा खूप महत्त्वाचा आहे. आज जे एकटे राहतात त्यांना माहीत असते की कंडिशन काय असते कोणाची. कारण कधी कोणता दिवस सांगता येईल. आज मला एवढी मी म्हणजे सगळ्यातून आवाज निघत नाही आहे, पण मला हे बोलायचं, मला असं बोलावं असं वाटत आहे की जो मी व्हिडिओ बघितला तो खरंच खूप जास्त इमोशनल होता. आणि त्या व्हिडिओवर असं वाटत आहे की जोपर्यंत आपण आहे, आपण म्हणजे माणसं आहे, पूर्ण फॅमिली आहे, सासू सून नवरा बायको देर भाऊजे आणखी जे सगळे आणि सगळ्यांनी भाऊ बहीण
आपले आई बाबा सासरे सासरे कोणाला एकटेच बोलून राहिले का तुम्ही? मी ब्लॉग बनवत आहे ना. तुला काय वाटलं? चालू आहे माझा ब्लॉग. पिऊ निघाले आता ट्युशनला. किती वाजता येणार आहे पिऊ? 8:30. 7:30. जा म्हणा पप्पा उठव जा. उठा कॅन्डेड. 6:30 बजे. नाही नाही 10 मिनिट बाकी आहे ना. त्याच्या घरी जा लागते ना अजून. ये जो है ये सोरा बैठी हुई है. झाला ते जा 10 मिनिट बाकी आहे. जा लवकर. इसका भी वीडियो लिया जा रहा है. सोरा मुझे का ये जा रहा. बस सोरा. तुझे बात मुझे बात कर पप्पा. नाही 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 तुझं कारण काय, तुझं टाकन काय वाटतं का तुला? आता टाकतो त्या समोर डिलीट करते ते डिलीट करते. डिलीट नाही करत. जा ना पण तुम्ही 10 मिनिट बाकी आहे ना. जा उकडू. तुला जायचं नाही घाई नाही घाई करू तुझं. चला बाबा चला बाबा. चला तुम्ही चला. तुला मी दिसू देत नाही. तू टेन्शन नको घेऊ. चला. चला बाय करून द्या पटकन आणि जा लवकर. जय वेदांची तयारी झाली म्हणते. आजकाल कुठे जातो लवकर. जा ना बाबा. 10 मिनिट बाकी आहे ना. त्याची तयारी झाली आहे ना. पाहिजे बरं ते काय इथे पाहिजे डिलीट मारून. काय डिलीट मारता? हे इथं फोटो गेला का? गंमत करते तुझी. तर आता पूर्ण ब्लॉगचं झालेलं आहे एंड. मला बरं नाही आहे. जास्त व्हिडिओ घेतले पण नाही. आणि आता मी करत आहे स्वयंपाक म्हणजे वांग्याचं भरीत. कारण काय स्वयंपाक करायचं रोज रोज काही समजत नाही. त्याच्यामुळे आज केलेलं आहे वांग्याचं भरीत. परत हे मेथी पण आणलेली आहे. तर त्याची मेथीची भाजी पण करावं लागत. तर आता व्हिडिओचा पूर्ण एंड झालेला आहे. म्हणजे ब्लॉगचा आजचा एंड झालेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझा ब्लॉग असेच बघत राहा. सबस्क्राईब करत राहा. आणि आज तर माझा आवाजच गेलेला आहे. पण माझा व्हिडिओ खरंच तुम्ही बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ हा पूर्ण बघत जा. म्हणजे जेणेकरून मला पण आयडिया येईल की म्हणजे आणखी मला सुचन की काय मी करायला पाहिजे. तर आज काही ट्युशन यायची आहे म्हणून मी लवकर सेंड करते. मला स्वयंपाक बनवायचा आहे. ती आली की मधा ते मी अशी ब्लॉग घ्यायला मोबाईल हाती घेतला तिथं सुरू होऊन जाते आपलंच बोलणं. म्हणजे ती एकटीच तरी काही बोलणार, आपलं डिस्टर्ब तरी करणार. म्हणजे लहान लेकरांचं असं असतं की त्यांना अटेन्शन पाहिजे असते. म्हणून आता काही ती घरी आहे नाही. ती गेली आहे ट्युशनला आणि तिला यायला थोडा वेळ आहे आणखी. तर म्हणून मी सांगत आहे की आत्ता व्हिडिओचा एंड झाला आहे. तुम्ही माझ्या या ब्लॉगला नक्की 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही पण करा. तुमच्या घरी अजून कोणाचा मोबाईल असेल त्यांच्या ह्याच्याने सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट. बाय.